राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला अखेर जोरदार सुरुवात झाली असून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराचा आज पूर्व भागातून भव्य श्रीगणेशा करण्यात आला। येत्या 23 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागलं आहे। तांदुळवाडी येथे विधिवत नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करत कर्डिले समर्थकांनी विजयाचा नारा दिला। गावागावात कॉर्नर सभांचा धडाका सुरू झाला असून मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला वेग देण्यात येत आहे। शनिवारी सकाळी वाघाचा आखाडा येथून प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर तांदुळवाडीत झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला। यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिल्याच दिवशी प्रचाराने घेतलेली आक्रमक सुरुवात पाहता राहुरीच्या राजकीय मैदानात आता खऱ्या अर्थाने विजयाच्या दिशेने वाटचाल दिसून येत असलेलं स्पष्ट झालं आहे, असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय। आम्ही आज सकाळपासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे। प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने चाललाय। प्रत्येक गावोगाव आम्ही जातोय। प्रत्येक गावामध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। पण ह्या उत्साह आहे पण आनंद नाही। प्रत्येकाच्या मनामध्ये एक दुःख आहे की कधी कोणाला सहज मनातही वाटलं नव्हतं की पोटनिवडणुकीला साहेबांच्या जागेवरती सामोरे जावं लागेल। म्हणून आता प्रत्येक व्यक्ती मी गावामध्ये गेल्याच्या नंतर भावना व्यक्त करतोय, आठवणी सांगतोय। कारण की प्रत्येक गावामध्ये साहेबांनी स्वतःचा ठसा उमटवलाय आणि प्रत्येकाशी एक वैयक्तिक साहेबांचे संबंध तयार झालेले आहेत। म्हणून फिरत असताना जो तो आपापली आठवण साहेबांसोबत गेल्या 17 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये जशी साहेबांची त्या व्यक्तीची भेट झाली तसा अनुभव कसा आला, कामं कोणते केले, आमच्या घरी साहेब आलते, लग्नाला आलते, कार्याला आलते, सुखादुःखामध्ये होते, मला ही अडचण आलते, मी साहेबांना फोन केला। म्हणजे असे वेगळे वेगळे उदाहरणं साहेबांचे आठवणी प्रत्येक व्यक्ती हा सांगतोय। म्हणून आता या प्रचार करत असताना ही प्रचार फेरी नसून ही एक साहेबांची आठवणी आपण म्हणतो। प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येकाशी आपण भेटून त्या आठवणींना खरं म्हणजे प्रत्येक व्यक्ती उजाळा देतो। काय आव्हान वाटतं काय प्रतिस्पर्धी उमेदवारांचं? आता मी फिरत असताना मला उमेदवारच आठवत नाही कोणतेच। म्हणजे मला ही निवडणूकच वाटत नाही। कारण की याच्यामध्ये कोणी विरोधक नाही आहे किंवा कोणी शत्रू नाही आहे। प्रत्येक व्यक्ती हा साहेबांसाठी काम करतोय, साहेबांसाठी आपल्याला करायचे। प्रत्येकाच्या भावना मनामध्ये आहे। विश्वास माझ्यावरती जनतेने मोठा दाखवला आहे। जबाबदारी मला जनता मोठी देत आहेत, ती मी स्वीकारून नक्कीच चांगल्या पद्धतीने वाटचाल आता मी देखील करतोय। किती विश्वास वाटतो निवडणुकीत लोकांच्या भावना? म्हणजे एवढा माझ्या आयुष्यामध्ये मला कोणत्या गोष्टीवरती विश्वास नव्हता, त्यापेक्षाही जास्त विश्वास मला या गोष्टीवरती आणि या निवडणुकीवरती वाटतो।